नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणी रिझर्व्ह बँकेने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 7 लाख रुपयांचा दंड केलाय. संचालक त्यांच्या संबंधित संस्थांना नियमानुसार परवानगीशिवाय कर्ज वाटप केल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हा बँकेच्या इतिहासातील रिझर्व्ह बँकेची ही पहिलीच अशी दंडात्मक कारवाई ठरली. रिझर्व्ह बँकेने यावर्षीपासून सहकारी बँकांवरील नियमांची अंमलबजावणी अधिक कडक केली असून अनियमित कर्जवाटपाच्या प्रकरणांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. सांगली जिल्हा बँकेने एका संचालकासह त्यांच्या 5 संबंधित संस्थांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ही नोटीस बजावली होती. या नोटीसीला जिल्हा बँकेने नियोजित मुदतीत सविस्तर लेखी उत्तर दिले. प्रत्यक्ष सुनावणीची मागणीही केली. त्यानुसार मंगळवारी दिनांक 21 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे संपूर्ण बँकिंग क्षेत्राचं लक्ष होतं. सुनावणीनंतर अवघ्या आठवड्याभरातच 7 लाख रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने कळवलंय. यापूर्वी कोल्हापूर, पुणे, सातारा, रत्नागिरीसह काही जिल्हा सहकारी बँकांवरही अशाच स्वरूपाच्या कारवाई झाल्या आहेत. नुकताच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर 13 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर सांगली जिल्हा बँकेवरही कारवाईची मागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत रिझर्व्ह बँकेने 7 लाख रुपयांचा दंड आकारलाय. संचालक व नातेवाईकांशी संबंधित कर्ज प्रकरणी संचालक मंडळाने आवश्यक ती कार्यवाही केली आहे. संबंधित कर्ज वाटप आरबीआयच्या नव्या सूचनांपूर्वी झालं होतं. त्या कर्जाची वसुलीही पूर्ण झाली. यापुढे अशा प्रकारच्या कर्ज वाटपाबाबत सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. यामुळे दंडाच्या निर्णयाचा फेरविचार करून तो रद्द करावा अशी विनंती रिझर्व्ह बँकेकडे पुन्हा करणार आहोत. दंड कायम राहिल्यास संबंधित संस्थांकडून तो वसूल करण्याचाही पर्याय विचाराधीन आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.